भाजपचे आमदार योगेश टिकेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येने मात्र संपूर्ण पुणे शहर हादरलं। मात्र त्याबाबत एक नुकताच व्हिडिओ सध्या समोर आला आहे। सकाळी 4 वाजता अज्ञातांनी वाघ यांचं अपहरण केलं होतं। अपहरणानंतर काही तासातच उरुळी कांचन परिसरातील घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह आढळून आला। वाघ यांची हत्या कोणी केली आणि कोणाच्या कारणावरून झाली याचा उलगडा होत नव्हता। अखेर पोलिसांनी हत्येचा उलगडा केला असून 4 आरोपींना अटक देखील केली आहे। वाघ यांच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे। याबाबत खुलासा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील केला आहे। कारण की सतीश वाघ यांच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीने वैयक्तिक कारणातून हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यासाठी आरोपींना इतर 4 जणांचा 5 लाखांची सुपारी देखील दिली होती। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे। अटक केलेल्यामध्ये सुपारी देणाऱ्या व्यक्तीचा देखील समावेश आहे। हत्येच्या वेळी कारमध्ये असलेला एक आरोपी मात्र अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत।